श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1160. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेवाचं भजन म्हणजे नेमकं काय आहे, त्या भजनाची परिपक्व अवस्था एका जीवाने कशी अंतरंगामध्ये अनुभवायची असते, भगवंताची भक्ती करायची म्हणजे नेमकं वृत्त्यंतर काय होतं, या सगळ्या आधाराने तो साधक कशा रूपाने एका भगवंताला अत्यंत प्रिय असणाऱ्या भक्तामध्ये परावर्तित होतो, त्याची काही लक्षणं आपण अभ्यासत होतो. 3 मुख्य गोष्टी आहेत सज्जनो. सरल सुभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. अत्यंत सरळ स्वभाव असणं, कोणाच्याही विषयी मनामध्ये कुटिलता नसणं आणि जे काही जीवनामध्ये मिळालेलं आहे त्यामध्ये संतोष मानणं, हे भक्ताच्या जीवनाचं आचरणशास्त्र आहे. तुम्ही किती साधना करताय, किती उपासना करताय, हे जितकं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे या उपासनेच्या आधाराने तुमचं घडलेलं वृत्त्यंतर देखील तुम्हाला बघितलं पाहिजे. डॉक्टरने औषध दिलेलं आहे, त्याचा गुण हा रोग्यानेच जाणला पाहिजे. त्याप्रमाणे सद्गुरूंनी नाम साधना दिली, सद्गुरूंनी उपासना दिली, त्याच्या आधाराने माझ्या मनाची ही परम सरळता मला प्राप्त होतीये का? आजही दुसऱ्याचं दुःख पाहून माझ्या मनात कुठं हर्ष तर होत नाही ना, दुसऱ्याच्या सुखाने माझ्यात जळफळाट तर होत नाही ना, कोणाचा स्वार्थ आपल्या या असलेल्या नीच बुद्धीच्या आधाराने आपण हिरावून तर घेत नाहीये ना, आणि जे काही मिळालेलं आहे त्याविषयी मनामध्ये मत्सर ठेवत असमाधानात तर मी जगत नाही ना. ह्या देखील आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या चित्त प्रवृत्तींना आपण अभ्यासलं पाहिजे. ह्याच गोष्टी भगवंताला अत्यंत प्रिय आहेत असा स्पष्ट निर्वाळा प्रभू रामचंद्रांनी दिलाय. सज्जनो, इथून पुढील कथाभाग आपल्याला गोस्वामीजी सांगू लागतात. सुनत सुधा सम बचन राम के, गहे सबनी पद कृपा धाम के. जननी जनक गुर बंधु हमारे, कृपा निधान प्राण ते प्यारे. तनु धनु धाम राम हितकारी, सब विधि तुम प्रणतार तिहारी. असी सिख तुम बिनु देई न कोऊ, मातु पिता स्वार्थ रतओ. हेतु रहित जग जुग उपकारी, तुम तुम्हार सेवक असुरारी. स्वार्थ मीत सकल जग माही, सपने हूँ प्रभु परमार्थ नाही. सबके बचन प्रेम रससाने, सुनि रघुनाथ हृदय हर्षाने. निज निज गृह गयाय सुपाई, बरनत प्रभु बत कही सुहाई. उमावधवासी नर नारी कृतार्थ रूप, ब्रह्म सच्चिदानंद घन
रघुनायक जह भूप सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, भगवंताने स्वमुखाने त्याला अत्यंत प्रिय असलेल्या भक्तीचं महत्व आम्हाला सांगितलंय. अयोध्यावासी जे खरं तर भक्तिपरायणच आहेत, ज्यांचं भगवंताच्या चरणी अत्यंतिक प्रेम आहे, किंबहुना जे रामाला प्राणापलीकडं प्रेम करतात, अशा अयोध्यावासियांसाठी भक्तीचं महत्व रामाने सांगितलंय. याचं काय कारण आहे? मी आपणास अयोध्यावासी या शब्दाची व्याख्या सांगितली ना, की जो भगवंतावरती मनापासून प्रेम करतो, मग तो भौतिक ठिकाणी कुठेही राहत असो, तो अयोध्यावासीच आहे. सुमित्रा माता म्हणते ना, की अवध तहा जह राम निवासू, तह ही दिवस जह भानु प्रकाशू. जिथं राम राहतो तीच अयोध्या आहे. जसा जिथं सूर्यप्रकाश आहे तोच दिवस आहे. सज्जनो, त्यामुळं अयोध्यावासी होण्यासाठी आपलं बिराड हलवायची गरज नाही, आपला प्रपंच हलवायची गरज नाही. गरज आहे अंतरंगामधल्या वृत्तींना बदलण्याची. जो असा मनापासून रामावरती प्रेम करायला शिकला तो अयोध्यावासीच झाला. आपण म्हणाला, हो अयोध्येमध्ये किती दाटईवाटी होऊन जाईल, किती लोक येतील. सज्जनो, ज्या छोट्याशा पुष्पक विमानामध्ये देखील 18 पद्म वानरांना प्रत्येकाला प्रवेश मिळतो, अयोध्या तर त्याच्यापेक्षा अत्यंत पटीने मोठी आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही अयोध्यावासी कसे व्हाल याचा विचार करा. राम जणू काही तुमची या अयोध्येमध्ये वाट पाहतोय. अयोध्यावासी होण्यासाठी भगवंताची भक्ती हा एकमेव राजमार्ग आहे. भक्ती आपल्या अंतरंगामध्ये सुदृढ झाल्याचं लक्षण काय आहे, की आपण भगवंताची, सद्गुरूची आज्ञा ही शिरसावंद्य मानतो. जसं पूज्य रामानंद महाराजांनी दिलेली ही गंडिका शिळा जेव्हा प्रल्हाद महाराजांच्याकडे आली, आणि जेव्हा पूज्य प्रल्हाद महाराजांना सांगण्यात आलं की दररोज या रामाला अभिषेक करून त्याचं तीर्थप्राशन केल्याशिवाय पाणी देखील घ्यायचं नाही, अन्न तर फार लांबची गोष्ट आहे. गुरूंनी ही आज्ञा दिली आणि तत्पश्चात झालेला प्रसंग आपण जाणता, की ग्रीष्मामध्ये एका लग्नासाठी साखर खेरड्यावरून प्रल्हाद महाराजांची स्वारी एका गावी गेली होती. लग्न कार्य व्यवस्थित झालं आणि आठवड्याभराचा मुक्काम असल्यामुळे अर्थातच रामराया देखील प्रल्हाद महाराजांच्या बरोबरच होते. येताना अशी गोष्ट घडली की जणू काही रामानेच ही लीला घडवून आणली असावी, की तुम्ही गुरुच्या आज्ञेचं पालन तंतोतंत करत आहात की नाही. रामाच्या गंडकी शिळा ज्या डब्यामध्ये ठेवली होती ते गाठोडं बैलगाडीमधून कुठंतरी नकळत खाली पडलं. साखर खेरड्याला आल्यानंतर जेव्हा प्रल्हाद महाराजांच्या लक्षात आलं की रामराया परत आलेले नाहीत, त्या क्षणी त्यांनी जणू काही अन्न पाणी सगळं काही वर्जित केलं. अनेक लोक वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले, कारण आपल्या गुरुचा प्राण त्या सर्वांनाच प्रिय आहे. हताश होऊन सगळेजण संध्याकाळी परत येत आहेत. कुठेही रामरायाचा पत्ता लागायला तयार नाही. परंतु इकडं प्रल्हाद महाराज देखील जलप्राशन करायला तयार नाहीत. बघा, विदर्भातला, खानदेशातला हा उन्हाळा किती प्रचंड ऊन असतं तिथं. तब्बल 2-3 दिवसाचा कालावधी होत आला. सगळेजण अत्यंत चिंतातूर झाले की प्रल्हाद महाराज गुरुची आज्ञा उल्लंघन करणार नाहीत आणि रामराया मिळाला नाही तर या ग्रीष्म ऋतूमध्ये प्रल्हाद महाराज कसे स्वतःच्या देहाचं रक्षण करू शकणार. सज्जनो, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, हे जे समर्थांनी बोधवचन दिलेले त्या टप्प्यापर्यंत आम्ही आमच्या जीवनात जातच नाही.
जसं एखाद्या व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कुस्तीमध्ये उतरवलं जातं तेव्हाच त्याला संघर्ष करावा लागतो, अन्यथा नुसती केलेली तालीम काय उपयोगाची आहे. त्याप्रमाणे तोंडाने केवळ बोलावं की मी गुरु आज्ञा सांभाळतो, मी उपासना करतो, हे ठीक आहे भरल्या पोटी सर्व म्हणणं, परंतु जेव्हा संकटाची वेळ येते त्यावेळेला आमच्याकडून स्वाभाविकपणे सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली हरवत असेल तर ती गुरूंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे राहणं. प्रभू रामचंद्रांनी देखील हा सदुपदेश आपल्या सर्व अयोध्यावासियांना दिलेला आहे. जसा रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना दिला आणि त्यांनी तो तंतोतंत पाळला. आणि मग रामाने शेवटी दया सिंधुत्व दाखवलं. एका हरिजनाच्या घरी रामराया प्रल्हाद महाराजांना सापडला आणि जणू काही रामराया सहित प्रल्हाद महाराजांना सर्वांनी विहिरीवरती नेऊन अभिषेक घातला. अत्यंत मुक्त हस्ताने प्रल्हाद महाराजांनी जलप्राशन केलं, भोजन घेतलं आणि या गुरु शिष्याचं असलेलं हे विलक्षण नातं तुम्हा आम्हा प्रत्येकाला त्यांनी दाखवून दिलं. सज्जनो, ही गोष्ट मी का सांगितली आपणास? कारण बोध तर सद्गुरू नित्य देतच असतो. तो बोध ऐकून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणारी किती लोक आहेत हा खरा प्रश्न आहे. आणि अयोध्यावासी व्हायचं असेल तर रामाच्या आज्ञेमध्ये राहता येणं यात सगळं काही सामावलेलं आहे. राम जसा सांगतोय त्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करता येणं म्हणजे अयोध्येचा व्हिसा मिळवण्यासारखं आहे बघा. आणि अयोध्यावासियांचा हा सद्गुण तर बघा, सुनत सुधा सम बचन राम के, गहे सबनी पद कृपा धाम के. प्रभू रामचंद्रांची ही वाणी कशी आहे? सुधासम, अमृतासारखी आहे. हे अमृत या श्रुतीच्या मार्गाने, या कर्णेंद्रियांमधून थेट चित्तामध्ये गेलेले आहे आणि त्याने अंतरंगामध्ये जणू काही निद्रिस्त असलेल्या या शिवरूपाला जागृत करून टाकला. हे चैतन्य अंतरंगामध्ये भगवंताच्या शब्दांनी जागृत झाला. काय विलक्षण असते हो गुरुची वाणी, सद्गुरूची, संतांची आणि भगवंताची. सज्जनो, शब्द हे जरी आकाशाचं माध्यम असलं तरी ते आकाशामध्ये आमच्या बहुजनांचे विरून जातात. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी, माऊली म्हणते. त्याप्रमाणे आमचे शब्द आकाशामध्ये विरून जातात, परंतु भगवंताची आकाशवाणी असते, जी वाणी नित्य निरंतर या आकाशामध्ये प्रसारित होत असते. ज्याने ज्याने म्हणून या सद्गुरूच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं त्याच्या या हृदयामध्ये त्याला आजही या आकाशवाणीचा निनाद ऐकू येऊ शकतो. हिला अमृतासारखी वाणी म्हटलेलं आहे. कारण गुरुची एक दृष्टी, गुरुचं एक दर्शन, गुरुचा एक शब्द कानावरती जरी पडला तरी मळभ आलेल्या या मनाला किती चैतन्य प्राप्त होतं, होय की नाही? अमृत हे स्वर्गामध्ये मिळते, परंतु इथं स्वर्गात जायचंय कोणाला? या भूलोकावरतीच या गुरुची वाणी, या भगवंताची वाणी जर आम्हाला अमृत देत असेल तर या स्वर्गाची वाट कोणाला पाहिजे? भगवंताने हा सदुपदेश अयोध्यावासियांना दिला आणि सर्वांनी अत्यंत मनापासून या कृपाधामाचे चरण पकडले. बघा, मी जी गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन म्हणतोय ती अवस्था अयोध्यावासी कसे जगतायत? जननी जनक गुरु बंधु हमारे, कृपा निधान प्राण ते प्यारे. अयोध्यावासी रामाला म्हणतायत की तुम्ही आमचे कोण आहात? माता, पिता, गुरु, बंधू सर्व काही हे केवळ आपणच आहात. अहो, इतकंच काय, आमच्या प्राणांपेक्षा देखील अधिक तुम्ही आम्हाला प्रिय आहात. कौसल्या माता अयोध्या कांडामध्ये म्हणते ना की पूत परम प्रिय तुम सब ही के, प्राण प्राण के जीवन जी के. राम
तू माझा पुत्र आहेस, परंतु तू सर्वांना प्राणापेक्षा देखील प्रिय आहेस. जणू काही तू सगळ्यांचं जीवन आहेस रे. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे ना की रामाशी नातं जोडा. कुठलं तरी एक नातं जोडून तुम्ही त्याच्याशी संवाद करा. मग तो तुमच्या आई रूपात असेल, तुमच्या वडिलांच्या, तुमच्या गुरुच्या, तुमच्या बंधूंच्या, या कुठल्याही नात्याने तुम्ही रामाला बांधा त्या प्रेमपाशात. जी जीवनामध्ये न्यूनता असेल तिथं तुमचा राम ते नातं स्वीकारायला तयार आहे. आणि हे नातं प्राणापेक्षा देखील उत्कटतेने आपण निभावायला शिका. आज गंमत अशी आहे की आम्ही मानवी नाती देखील सांभाळायला तयार होत नाहीत. इथं या अव्यक्त भगवंताशी हे नातं कसं बांधायचं, कसं निभावायचं. सज्जनो, एक लक्षात घ्या की आज ही नाती आम्ही निभावत नाही, याचं कारण आमच्या अंतरंगात त्या नात्यांच्या विषयी विश्वास नाहीये. वेळ प्रसंगी ही लोक आपल्या बरोबर उभी राहतील याची आम्हाला खात्री नाही. आणि ही वस्तुस्थिती देखील आहे, कारण हे सगळे आभासी आहेत. जे अपूर्ण आहेत ते तुमच्या या अपूर्णतेला कसं पूर्ण करू शकतील. परंतु एक नातं आहे जे खात्रीने तुमच्यासाठी धावून येतं, आणि ते आहे रामाचं नातं. गजेंद्राच्या कांतासी कैसा धावला ऋषिकेशी, आम्हा लागी मोकलासी दयावंता. आपण उपासनेमध्ये म्हणतो भगवंत हा तुमच्यावरती रुसलेला नाही, तुमच्याशी विनमुख नाही. तुम्ही गजेंद्रासारखा कांत करा, तुम्ही द्रौपदी सारखी अनन्य हाक त्याला मारा. तुम्ही ज्या नात्यातून रामाला हाक मारताय, रामराया तुम्हासाठी ते नातं स्वीकारून तुमचं रक्षण करेल. हा सगळा आंतरिक भावनेचा प्रश्न आहे सज्जनो. अयोध्यावासी होण्यासाठी ही किमान अर्हता आहे की भगवंताशी नातं जोडणं. अयोध्यावासी रामरायाला म्हणताय, तनु धनु धाम राम हितकारी, सब विधि तुम प्रणतार तिहारी, असी सिख तुम बिनु देई न को, मातु पिता स्वारथ रथ ओ. हे प्रभो, आपण शरणागताचं दुःख हरण करणारे आहात. हे श्रीरामा, आपणच आमचं शरीर, धन, घरदार आणि सर्व प्रकाराने हित करणारे आहात. श्री महाराज म्हणायचे ना की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपून बघा तर खरं. तुमचा प्रपंच तुमच्या कल्पनेच्या पलीकडे मी चांगला करून देईन. सज्जनो, जेव्हा तुम्ही रामाशी नातं जोडता तेव्हा तो विश्वास त्याच्या चरणी समर्पित करा. आणि मग बघा जीवनामध्ये घडणाऱ्या या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टींच्याकडे. राम तुमच्या जीवनाचं प्रारब्ध मागं पुढं करेल. वेळ प्रसंगी त्या प्रारब्धाला नष्ट देखील करेल. आणि जरी त्यापैकी काहीच घडलं नाही तरी प्रारब्धाचे भोग भोगत असताना तो तुम्हाला विलक्षण आनंदामध्ये ठेवेल, समाधानामध्ये ठेवेल. अजून या पलीकडे काय पाहिजे? काय पाहिजे आम्हाला? शरीर अस्वस्थ आहे, रामाची स्मरणी जवळ ठेवा. पूज्य भाऊसाहेब महाराज गेल्यानंतर गोंदोल्यामध्ये राहिले. आणि गोंदोल्यामध्ये जशा आता कोरोनाची साथ येते, हे काही नवीन नाहीये या भूलोकावरती. दर शतकामध्ये एक प्राणघातक साथ येते, अनेक जीवांना घेऊन जाते. पूज्य भाऊसाहेब देखील काळजीमध्ये पडले की गोंदोल्यात आता ही साथ आली आहे, काय करावं मनामध्ये विचार करतायत. आणि मध्यरात्री श्रींची स्वारी स्वप्नामध्ये येऊन म्हणते की सुंठेची लापशी विसरला का भाऊसाहेब? आपण ती सगळ्यांना करून द्या, सगळ्यांना बरं वाटेल. आणि पूज्य भाऊसाहेबांनी स्वप्नात श्री महाराजांनी या दिलेल्या दृष्टांतावरती मनापासून विश्वास ठेवला. सकाळी उठून सुंठेची लापशी करून सर्वांना दिली. सज्जनो, आमच्या शरीराची देखील आधी आणि व्याधी या सगळ्यांमध्ये नेमकं कुठलं औषध या जीवाला देणं योग्य आहे याचं हित राम जाणतो. धन ज्याची अपेक्षा आम्ही आयुष्यभर करत असतो ते जर रामाच्या इच्छेवरती सोडलं तर कुठल्या क्षणी कधी
कशा प्रकारचं धन आमच्या जीवनामध्ये यावं हे देखील रामराया जाणतो. अहो, इतकंच काय, ज्या घरादारामध्ये आम्ही आसक्त आहोत त्या घरादारातल्या प्रत्येकाचं हित कशामध्ये आहे ते राम जाणतो. आणि ते हित म्हणजे केवळ लौकिक हित नाही, सर्व प्रकाराने हित. सब विधी तुम प्रणता रतिहारी. सर्व प्रकाराने हितैषी असणारा जर कोणी असेल तर तो राम आहे. आणि बघा गंमत, आपल्या घरामध्ये श्री महाराज, जे आता या नवीन पिढीमधली लोक आहेत, ज्यांच्याकडे कदाचित पहिल्याच पिढीमध्ये श्री महाराजांचं आगमन झालंय, ज्याच्यामध्ये मी देखील आहे. मला आठवतं 97-98 साली मी आपली महाराजांची एक तसबीर घेऊन आलो, अनुग्रह घेतला, जप सुरू केला आणि महाराजांची तसबीर घरामध्ये आहे. त्यामुळे येता जाता आई वडील नमस्कार करू लागले, माझा भाऊ बहिणी सगळ्यांनाच या श्री महाराजांचं हळूहळू प्रेम लागू लागलं. आणि बघता बघता वर्षभरामध्ये श्री महाराजांनी सर्वांना आपलं म्हटलं, प्रत्येकाला अनुग्रह दिला. इतकंच काय, आमच्या सर्व पुतण्यांना, भाच्यांना, माझ्या मुलांना बघता बघता घरातल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी स्वीकारलं. आणि यामध्ये मी केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला माझं उदाहरण सांगतोय. प्रत्येकाच्या घरात जिथं जिथं म्हणून महाराजांचा प्रवेश झाला त्या घरातले नकळत सर्वजण श्री महाराजांचे होऊन जातात. कारण श्री महाराज सब विधी तुम प्रणता रतिहारी, सर्व प्रकाराने सर्वांचे हित करणारे. या जगात असं कोण आहे, मला सांगा ना, कोण आहे? आणि त्यामुळे अयोध्यावासी म्हणतात की असी सिख तुम बिन देई नको, मातु पिता स्वार्थ रत ओ. हे प्रभो, आपण जे भक्तीचं महात्म्य सांगितलं, जीवन कसं जगावं हे आम्हाला सांगितलं, अशी शिकवण आपल्याशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नाही, कोणीच. बघा, आपल्याकडे उपदेश देणारे अनेक लोक असतात. ते पु ल देशपांडे आपल्या पत्नीकडे गमतीने बघून म्हणायचे ना की मी देशपांडे आणि ही उपदेश पांडे. कारण उपदेश देणं हे जणू काही प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आद्य कर्तव्य वाटत असतं. परंतु या उपदेशांना आम्ही स्वीकारत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. याचं कारण असं आहे की बहुतांश उपदेश हे कुठल्या तरी असलेल्या स्वार्थ भावनेला कालवून आपल्याकडे येत असतात. कधी त्या उपदेशामध्ये मत्सर असतो की अरे तुला किती वेळा सांगत होतो, तू ऐकलं नाहीस माझं, आता हे आलंय वाटायला, आता तरी ऐक, अशी मत्सराची भावना त्या उपदेशामध्ये असते. कधी कधी त्यामध्ये मदाची भावना असते की अरे बघ मी कसं साध्य केलं, तुला किती वेळेला सांगितलं की असं कर, तुझं देखील माझ्यासारखंच झालं असतं ना. हा मद त्याच्यामध्ये असतो. कधी त्यामध्ये क्रोध देखील असतो, कधी त्यामध्ये विशेष आसक्ती देखील असते. सज्जनो, आपलं परमहित व्हावं, मला तुझ्याकडून काहीच नकोय, या अपेक्षेने कोणीच सदुपदेश करणारा आपल्याला सापडत नाही. सदुपदेश तर तोच करू शकतो ज्याला स्वतःचं काही स्वार्थ आता साधायचा उरलेलाच नाही. आत्मज्ञान ही एक अशी स्थिती आहे की जे प्राप्त झाल्यानंतर काही वेगळं मिळवायचं राहतच नाही. असा आत्मज्ञानी संत, सत्पुरुष, सद्गुरू किंवा भगवंत यांच्या पलीकडे आणखीन दुसरं कोण असणार आहे? अगदी प्रत्यक्ष माता पिता जरी झाले, जरी ते वारंवार सदुपदेश करण्याचा प्रयत्न करत असले, तरी बहुतांश वेळेला त्यांच्या या उपदेशामध्ये देखील कुठेतरी स्वार्थाचा अंश असतोच. मुलांनो, अभ्यास करा, मोठे व्हा, चांगले व्हा, ज्याच्यामुळं तुमच्या आई वडिलांचं नाव समाजामध्ये उंचावलं जाईल. हा स्वार्थ नाही का? जा, तुला जे काही करायचं असेल ते कर, आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. अरे का नातं संपलं? तुम्ही माझे आई वडील आहात ना. तू माझा मुलगा आहे हे समाजात सांगताना मला लाज वाटते. सज्जनो, ही स्वार्थपरायणता नाही तर काय? ठीक आहे, श्री महाराज म्हणायचे की मला व्यावहारिक दृष्ट्या जर कोणाचं हृदय कळत असेल तर ते एका आईचं हृदय कळतं.
परंतु अगदी मुळाशी खोल खोल गेल्यानंतर जर काही तंतू राहत असतील तर जीवाच्या पातळीवरती देखील कुठं ना कुठेतरी स्वार्थ हा राहतोच. लहानपणापासून आपण माकडी आणि तिच्या पिल्लांची गोष्ट ऐकलेली आहे की जी बऱ्याच प्रकाराने प्रयत्न करते विहिरीमध्ये पडलेली असताना आपल्या मुलांना वाचवायचा, परंतु जेव्हा तिच्या स्वतःच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं तेव्हा ती देखील त्या लेकरांना खाली ढकलून त्यांच्यावरती उभं राहून वरती जाण्याचा प्रयत्न करू लागते. सज्जनो, त्यामुळं गोस्वामीजी प्रत्येक नात्यामध्ये असलेला स्वार्थाचा अंश आम्हाला दाखवतात. मातु पिता स्वार्थ रतो. परंतु एक रामच असा आहे, एक सद्गुरूच असा आहे की ज्याला तुमचं आणि तुमचं केवळ हित कळतं. बस त्याला दुसरं काहीच नकोय तुमच्यापासून. अयोध्यावासी त्यामुळे म्हणतात की हे असुर शत्रू, जगतामध्ये हेतूशिवाय निस्वार्थ उपकार करणारे खरं तर दोनच लोक आहेत. एक म्हणजे तुमच्यासारखे भगवंत आणि तुम्हार सेवक आणि तुमचे दास. बस याच्या पलीकडे कोण आहे? कोण आहे? आपण आणि आपले सेवक यांच्या पलीकडं आमचं हित मनापासून साधणारे, अत्यंत निस्वार्थ होऊन उपकार करणारे दुसरे जगात कोण आहेत? आणि सज्जनो, त्यामुळे वेळ प्रसंगी रक्ताची नाती पातळ होतात, परंतु एखादा गुरुबंधू जो त्या भक्तीमध्ये परायण आहे त्याचा उपदेश हा मनाला विशेष जवळचा वाटतो. का बरं? कारण त्याला तुमच्यापासून काही नको आहे. मी नेहमी गमतीने म्हणतो ना की भगवंत काय किंवा भगवंताचे दास काय यांची देना बँक आहे, लेना बँक नाही, जे केवळ देणं जाणतात. आणि या पलीकडं आम्ही ज्यांच्याकडे जाऊत ते कदाचित आम्हाला योग्य उपदेश देतील. कदाचित त्यांना असं वाटत असेल की ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच नको, असा निस्वार्थी भाव देखील असेल. परंतु सज्जनो, एक स्वार्थ तरी शेवटी शिल्लक राहतोच की त्यांच्या उपदेशाप्रमाणे तुम्ही वागला आणि तुमचं भलं झालं तर हे सगळ्या जगाला सांगत फिरतात की आला होता माझ्याकडे तेव्हा मी त्याला सांगितलं की बाबा मला काही नकोय, तू असं असं कर. आज त्याने ते केलं आणि त्यामुळे बघा त्याचं किती भलं झालं. आज तो जे काही आहे ना त्याच्या मागं मी उभा आहे बरं, म्हणून हे सगळं झालं. सज्जनो, श्री महाराजांची स्मृती ही फार अल्पकाळ टिकते बरं. आपल्या सेवकाला आपण काही सांगितलं होतं, काही दिलं होतं याची आठवण देखील त्यांच्या मनामध्ये राहत नाही. वर्तमानामध्ये नित्य जगणारे हे संत जणू काही त्यांची सहज भावावस्था, हे ध्यान आहे त्यांचं. आणि त्यामुळे त्यांचं चित्त आमच्यासारख्या स्वार्थपरायण लोकांनी भरलेलं नसतं. त्यांच्यामध्ये स्वप्नात देखील कुठलाही स्वार्थ नसतो. असा हा विलक्षण साधू संतांच्या चित्ताचा भाव अयोध्यावासी रामाला सांगतायत. प्रभू रामचंद्रांची सर्वांची ही प्रेमरसाने भरलेली वचनं ऐकून रामाच्या हृदयाला अत्यंत हर्ष झाला की आपण योग्य ठिकाणी बोध दिला. ज्यांना किंमत नाही त्यांच्यासाठी उगीच आपण आपल्या शब्दांना जाळू नये. हा चित्ताचा कळवळा त्यांच्यासाठी हवा जे मनापासून तुमचा हा सदुपदेश ऐकून त्याप्रमाणे आचरण करायला तयार आहेत. सज्जनो, अयोध्यावासी होण्याचा हा एकमेव राजमार्ग भगवंताच्या आज्ञेचं तंतोतंत पालन. सर्वांनी मग प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेतली की प्रभू आपण आम्हाला बोलवलं, एवढा सुंदर सदुपदेश दिला, आता आपली जर आज्ञा असेल तर आम्ही राजमहालामधून परत फिरू का? प्रभूंच्या सुंदर वार्तालापाचं वर्णन करत करत भगवंताच्या आज्ञेने सर्व अयोध्यावासी आपापल्या घरी परतलेले आहेत. इथं महादेव देखील सूक्ष्म रूपाने रामाचा सदुपदेश ऐकण्यासाठी अयोध्येत आहेत. आणि त्यामुळं हा आखो देखा हाल शिवजी माता पार्वतीला म्हणतायत की उमा अवध बासी नर नारी कृतार्थ रूप ब्रह्म सच्चिदानंद घन रघुनायक जह भूप. हे उमे, अयोध्येमध्ये राहणारे पुरुष आणि स्त्रिया सर्व कृतार्थ स्वरूप आहेत. आणि का नसणार जिथे स्वतः सच्चिदानंद घन ब्रह्म प्रभू रामचंद्र माझे रघुनाथ राजे आहेत. तिथले अयोध्यावासी
कृतार्थ स्वरूप नसणार का? सज्जनहो, अशा या अयोध्येची ही महती, अशा या अयोध्येमध्ये जणू काही भगवंताने तुम्हा आम्हा प्रत्येकाला बोलवून घेतलेलं आहे या रामकथेच्या निमित्ताने. त्यामुळं आता उद्यापासून अयोध्येची रामकथा सुरू होतीये. त्यामुळं आपल्या या नित्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत असलेल्या रामकथेला आता एक 15 दिवसाचा विराम आपण घेणार आहोत. अयोध्या कथेच्या पश्चात पुनश्च एकदा आपण उत्तरकांडाच्या चिंतनाला सुरुवात करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.